Welcome to Chatti Group of Education, Branch Sambhajinagar. Myself Mrs. Patil, Biology faculty. Here we are studying the different classes or the classification. आपण वर्गीकरणाचा अभ्यास करायला लागलोय. In last lecture we have studied the kingdom Plantae. Now in this lecture we are going to study the kingdom Animalia. बघा आपण 5 किंगडम सिस्टीम स्टडी केली आहे. 5 किंगडम सिस्टीम मध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया ह्या 5 ग्रुपमध्ये सगळे लिव्हिंग थिंग्स डिवाइड केलेले आहेत. आपण मागच्या लेक्चरमध्ये किंगडम प्लांटी शिकलेलो आहोत. आता आपण किंगडम ॲनिमलिया बघूया. तर किंगडम ॲनिमलियाच्या बाबतीत पहिलं बेसिक काय सांगितलं होतं बघा आपण, दीज आर द यूकॅरियोटिक मल्टीसेल्युलर हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. आपण काय सांगितलं बघा, मल्टीसेल्युलर यूकॅरियोटिक हेटेरोट्रॉफिक organisms, and in the heterotrophic they are holozoic in nature. Holozoic means they take solid food inside the body. हे आपण ह्याचे बेसिक फीचर स्टडी केले किंगडम ॲनिमलियाचे. आता किंगडम ॲनिमलिया बघा, इट इज डिवायडेड इंटू 2 लार्ज ग्रुप्स, दॅट इज नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट. आपण पूर्ण किंगडम ॲनिमलियाला पहिल्यांदा 2 मोठ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला कुठला आहे तो नॉन कॉर्डेट्स आणि दुसरा आहे तो कॉर्डेट्स. तर ह्याचे फीचर्स आपण आधी बघूया, म्हणजे कुठल्या बेसिसवर आपण कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट सेपरेट केलेलं आहे आणि नंतर पुढचं क्लासिफिकेशन स्टडी करूया. आपण पहिल्यांदा नॉन कॉर्डेटच्या बाबतीत बघा, द नॉन कॉर्डेट दे डू नॉट हॅव द डॉर्सल सपोर्टिंग रॉड, दॅट इज द नोटोकॉर्ड. मीन्स नोटोकॉर्ड इज ॲब्सेंट इन द नॉन कॉर्डेट अँड हिअर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. इन कॉर्डेट्स नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. देन व्हॉट इज द नोटोकॉर्ड? नोटोकॉर्ड मीन्स डॉर्सल सपोर्टिंग रॉड. बघा आता बॉडीला सपोर्ट करणारा डॉर्सल साईडला म्हणजेच बॅक साईडला असणारा रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला नोटोकॉर्ड म्हणायचं आहे. आणि हे नोटोकॉर्ड कुणामध्ये ॲब्सेंट आहे? नॉन कॉर्डेट्समध्ये. आणि कुणामध्ये प्रेझेंट आहे? कॉर्डेट्समध्ये. हा बेसिक फरक आहे ॲनिमल्सचे 2 ग्रुप पाडण्यासाठी. एक तर नोटोकॉर्ड ॲब्सेंट आणि दुसऱ्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट. आता त्याच्यानंतर बघूया, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. Pharyngeal gill slits are absent in the non-chordate and pharyngeal gill slits are present in the chordate. Gill slits, pharyngeal म्हणजे काय, तर फॅरिंग्सच्या रिजनला, म्हणजे फॅरिंग्सला मराठीत शब्दशः म्हणलं तर घसा असा अर्थ होतो. तर फॅरेंजियल रिजनमध्ये गिल स्लिट्स असणं हे कॉर्डेटचं फीचर आहे आणि असे गिल स्लिट्स नॉन कॉर्डेटमध्ये ॲब्सेंट असणार आहेत. आता दरवेळेला कॉर्डेट्समध्ये ॲडल्ट्समध्ये म्हणजे फुल्ली ग्रोन फॉर्म्समध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स असतीलच असं नाही, तर दे मे प्रेझेंट इन द डेव्हलपिंग स्टेजेस. म्हणजे बऱ्याच वेळेला एम्ब्रियोनल स्टेजेसमध्ये वगैरे फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात, पण कॉर्डेटचं हे मेन फीचर आहे, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट आणि ते नॉन कॉर्डेटमध्ये ॲब्सेंट असणार आहेत. आता तिसरा पॉईंट काय आहे, तिसरं फीचर आहे ते म्हणजे नर्वकॉर्ड. नर्वकॉर्ड म्हणजे काय, तर नर्वस सिस्टीमचा पार्ट जो थ्रू आउट द बॉडी रन होणार आहे, दॅट इज द नर्वकॉर्ड. म्हणजे नर्वस सिस्टीमचा भाग जो पूर्ण बॉडीभर खालीपर्यंत येत असतो त्याला नर्वकॉर्ड असं म्हणलेलं असतं. आता नर्वकॉर्डमध्ये कसा डिफरन्स आहे बघा, नर्वकॉर्ड इट इज व्हेंट्रल, सॉलिड, डबल अँड गँग्लियोनेटेड इन द नॉन कॉर्डेट्स. नर्वकॉर्ड व्हेंट्रल साईडला असणार आहे. व्हेंट्रल म्हणजे काय, फ्रंट साईडला असणार आहे. सॉलिड असणार आहे, भरीव असणार आहे. डबल 2 असणार आहेत आणि गँग्लियोनेटेड म्हणजेच गँग्लियॉन हे नॉब लाईक स्ट्रक्चर्स असतात त्या नर्वकॉर्डमध्ये, त्याला गँग्लियॉन्स असं म्हणतात. त्यामुळं नॉन कॉर्डेटमध्ये नर्वकॉर्ड कसं आहे बघा, व्हेंट्रल, सॉलिड, डबल अँड गँग्लियोनेटेड. आणि बरोबर अपोजिट इथं आपल्याला कॉर्डेटमध्ये दिसतं. नर्वकॉर्ड इज डॉर्सल. डॉर्सल म्हणजे बॅक साईडला आहे. हॉलो म्हणजे काय, पोकळ आहे. सिंगल एकच लेअर आहे किंवा एकच लाईन आहे आणि दुसरं नॉन गँग्लियोनेटेड मीन्स नॉब लाईक स्ट्रक्चर्स आर ॲब्सेंट. बघा नर्वकॉर्डमध्ये टोटली अपोजिट पॉईंट आपण कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमध्ये सांगू शकतो. नर्वकॉर्ड इन द नॉन कॉर्डेट इज व्हेंट्रल, नर्वकॉर्ड इन द कॉर्डेट इज द डॉर्सल. इट इज सॉलिड इन नॉन कॉर्डेट, हॉलो इन कॉर्डेट्स. इट इज डबल इन नॉन कॉर्डेट, सिंगल इन कॉर्डेट. गँग्लियोनेटेड इन नॉन कॉर्डेट अँड नॉन गँग्लियोनेटेड इन कॉर्डेट. तर बरोबर हे नर्वकॉर्डच्या बाबतीत आपल्याला अपोजिट पॉईंट कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमध्ये दिसतात. सगळ्यात बेसिक लक्षात ठेवायचं म्हणजे व्हेंट्रल आणि इकडं मात्र डॉर्सल. व्हेंट्रल म्हणजे फ्रंट साईडला, डॉर्सल म्हणजे बॅक साईडला.
ओके, आता त्याच्यानंतरचा फोर्थ डिफरन्स आपण सांगू शकतोय, हार्ट इज डॉर्सल अँड इन कॉर्डेट हार्ट इज व्हेंट्रल. म्हणजे नॉन कॉर्डेटमध्ये हार्ट आहे ते बॅक साईडला आहे, डॉर्सल साईडला आहे, आणि कॉर्डेटमध्ये हार्ट इट इज अ व्हेंट्रल म्हणजे फ्रंट साईडला आहे. हा एक मेन डिफरन्स आपल्याला कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमध्ये सांगता येतो. नेक्स्ट इज द पोस्ट ॲनल टेल इज ॲबसेंट. पोस्ट ॲनल टेल इज ॲबसेंट इन द नॉन कॉर्डेट अँड पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट इन द कॉर्डेट्स. पोस्ट ॲनल टेल म्हणजे काय, तर द टेल विच इज प्रेझेंट बियॉन्ड द ॲनस अँड विच कवर्स द ॲनस, दॅट इज पोस्ट ॲनल टेल अँड दॅट इज प्रेझेंट इन द कॉर्डेट्स. म्हणजे ॲनस हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं सगळ्यात पोस्टेरियर मोस्ट ओपनिंग आहे आणि त्याला कव्हर करणारी आणि त्याच्या पुढं एक्सटेंड होणारी टेल आहे ती कोणामध्ये आहे, कॉर्डेट्समध्ये आहे. आणि अशी टेल मात्र नॉन कॉर्डेटमध्ये ॲबसेंट असणार आहे. तर हे आपण बेसिक कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमधले डिफरन्सेस सांगू शकतोय. आपण बघा किंगडम ॲनिमॅलिया शिकायला लागलोय. किंगडम ॲनिमॅलिया इट इज डिवायडेड इंटू 2 लार्ज ग्रुप्स, दॅट इज नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. मग ते कशावर बेस्ड आहेत किंवा व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट इथं आपण स्टडी केलं. परत एकदा फक्त इन शॉर्ट रिवाइज करूया. नोटोकॉर्ड इज ॲबसेंट, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲबसेंट, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट. नर्व कॉर्ड इज व्हेंट्रल, सॉलिड, डबल अँड गँग्लिओनेटेड. इथं बरोबर अपोजिट, नर्व कॉर्ड इज डॉर्सल, हॉलो, सिंगल अँड नॉन गँग्लिओनेटेड. हार्ट इज डॉर्सल, हार्ट इज व्हेंट्रल. Post anal tail is absent, post anal tail is present. So these are the differences between non-chordate and chordate. आता आपण ह्याच्या पुढं कॉर्डेटचं नॉन कॉर्डेटचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे आणि कॉर्डेटचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे ते स्टडी करूया आपण. पहिल्यांदा आपण नॉन कॉर्डेटचे फायला स्टडी करायचे आहेत. तर नॉन कॉर्डेटचे फायला आपण इथं स्टडी करूया. आपण बघा जवळपास 9 फायलममध्ये नॉन कॉर्डेट टोटल ग्रुप डिवाइड केलेला आहे. तर नॉन कॉर्डेट्स, फर्स्ट फायलम ऑफ नॉन कॉर्डेट इज फायलम पोरिफेरा. बघा इथं फायलम पोरिफेरा मीन्स, पोरी मीन्स पोरस, पोरस मीन्स हॅव्हिंग द डिफरंट टाइप्स ऑफ द होल्स म्हणजे छिद्र असणारे. फेरा मीन्स बिअरिंग. तर पोरस मीन्स पोर बिअरिंग ऑर द पोरिफेरन्स. दीज ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन द फायलम पोरिफेरा. म्हणजे ज्यांच्यामध्ये पूर्ण शरीरभर छोटे छोटे छिद्र आहेत असे सगळे ॲनिमल हे फायलम पोरिफेरामध्ये येणार आहेत. आता पोरिफेरामध्ये बघितलं तर दॅट ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक, दॅट मे बी फ्रेश वॉटर ऑर द मरीन. फ्रेश वॉटर म्हणजे काय, तर गोड्या पाण्यात राहणारे. मरीन म्हणजे काय, समुद्रात राहणारे. तर हे ॲनिमल्स आहेत फायलम पोरिफेरा, ते ॲक्वॅटिक आहेत म्हणजे पाण्यात राहणारे आहेत. मग ते फ्रेश वॉटरमध्ये पण असतात आणि मरीन वॉटरमध्ये पण असतात. आता आपण सांगितलं असं फायलम पोरिफेरा मीन्स पोर बिअरिंग, मीन्स दॅर बॉडी इज पोरस. पोरस मीन्स हॅव्हिंग द होल्स. आता इथं डायग्राममध्ये आपण बघू शकतो की आपण इथं स्पॉन्ज म्हणजे स्पंज म्हणतो आपण, त्याचं इथं एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर इथं बघा छोटे छोटे होल्स दिसतात त्याला, आणि त्या होल्सना जे छोटे होल्स आहेत त्याला आपण काय म्हणलेलं आहे, ऑस्टिया. आणि एक सिंगल लार्ज होल दिसतोय त्याला ऑस्क्युलम असं म्हणलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे ऑस्टिया आणि ऑस्क्युलम हे पोरस किंवा पोर्स असतात त्याच्या बॉडीवर, म्हणून आपण ह्या फायलमला फायलम पोरिफेरा असं म्हणलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक फीचर आहे ते म्हणजे कॅनाल सिस्टीम. कॅनाल सिस्टीम म्हणजे काय, तर ह्या ॲनिमल्स हे सिडेंटरी आहेत म्हणजे एका जागी स्थिर असतात, ते हलत नाहीत. म्हणजे अन्न मिळवण्यासाठी वगैरे ते दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. मग काय होतं, तर कॅनाल सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. कॅनाल सिस्टीम म्हणजे काय, तर हे जे ऑस्टिया आहेत ह्याच्यातून पाणी आत जाणार आहे आणि ऑस्क्युलममधून पाणी बाहेर पडणार आहे. ऑस्टियामधून आत जाणार आणि ऑस्क्युलममधून बाहेर पडणार. आणि मग ह्या पाण्याबरोबर जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ह्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये जातात ते त्यांच्यासाठी फूड असतं. सो दिस इज द कॅनाल सिस्टीम. कॅनाल सिस्टीम म्हणजे काय, वॉटर एंटर इनसाइड थ्रू द ऑस्टिया, देन इट रन्स थ्रू द डिफरंट कॅनल्स इनसाइड द बॉडी अँड एक्झिट आउटसाइड थ्रू द ऑस्क्युलम. म्हणजे ऑस्टियामधून पाणी आत जाणार, वेगवेगळ्या कॅनलमधनं फिरणार आणि ऑस्क्युलममधनं बाहेर पडणार. अशी सिस्टीम असते त्याला आपण कॅनाल सिस्टीम म्हणतो. आणि कॅनाल सिस्टीममुळं मग ह्या ॲनिमल्सना फूड मिळत असतं. ओके, बरं, हे एक्झाम्पल आपण ह्याचं सांगितलं आहे स्पॉन्जेस. ओके, तर हा झाला फायलम पोरिफेरा, नॉन कॉर्डेटमधला फर्स्ट फायलम. आता आपण दुसरा फायलम शिकणार आहे तो फायलम निडारिया. फायलम निडारिया और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द फायलम सिलेंट्रेटा.
निडारिया किंवा त्याला सिलेंट्रेटा असं सुद्धा म्हणतात. आता निडारिया मीन्स हॅव्हिंग द स्टिंगिंग सेल्स. स्टिंग म्हणजे दंश, तर दंश पेशी असणारे म्हणून ह्याला आपण निडारियामध्ये घातलेला आहे. किंवा सिलेंट्रेटा म्हणजे काय, हॅव्हिंग द बॉडी कॅव्हिटी, सो दे आर इन्क्लुडेड इन द फायलम सिलेंट्रेटा. आता ह्याच्यामध्ये पण बघा, पहिला पॉईंट म्हणजे दे आर ॲक्वॅटिक, पाण्यात राहणारे आहेत. दे मे बी फ्रेश वॉटर ऑर द मरीन वॉटर. नेक्स्ट, आता इथे डायग्राममध्ये बघू शकता, हे हायड्राची डायग्राम काढली आपण. ह्याच्यामध्ये टेंटॅकल्स आहेत. टेंटॅकल्स म्हणजे त्याच्या हे माउथ आहे आणि त्या माउथला सराउंड करणारे हे टेंटॅकल्स असतात. हे टेंटॅकल हे त्याचं मेन फीचर आहे. आणि टेंटॅकल्स हॅव द स्टिंग सेल्स ऑर द निडोसाइट्स. ह्या टेंटॅकल्सवर काय आहेत, स्टिंग सेल्स आहेत, म्हणजे दंश करणाऱ्या पेशी आहेत. आणि त्याच्यामुळं दॅट स्टिंग सेल्स दे आर युजफुल फॉर द ऑफेन्स ॲज वेल ॲज द डिफेन्स. म्हणजे अटॅक करण्यासाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ह्या स्टिंग सेल्स त्याला उपयोगी पडतात. हे ह्याचं इम्पॉर्टंट फीचर आहे निडारियांचं. त्याच्यानंतर फर्स्ट टाइम दीज ॲनिमल्स हॅव डेव्हलप्ड द बॉडी कॅव्हिटी, म्हणजे ह्यांच्या शरीरात आतल्या साईडला बॉडी कॅव्हिटी पहिल्यांदा डेव्हलप झालेली आहे. माउथपासून पुढं कॅव्हिटी डेव्हलप झालेली आहे म्हणून त्यांना आपण सिलेंट्रेटा किंवा त्यांच्यामध्ये सिलेंटेरॉन म्हणजेच बॉडी कॅव्हिटी आहे म्हणून त्याला म्हणलेलं आहे सिलेंट्रेटा. तर ह्या ॲनिमल्स, ह्या फायलमचं आपण एक्झाम्पल हायड्रा हे सांगू शकतो बघा. तर आपण दुसरा फायलम शिकलो होतो फायलम निडारिया. आता त्याच्यानंतर पुढचा फायलम आहे तो फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटी मीन्स फ्लॅट, हेल्मिंथिस मीन्स वर्म्स. जे फ्लॅट आहेत दोन्ही साईडनं, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटेंड आहेत, पूर्णपणे चपटे आहेत, तर त्या ॲनिमल्स सगळे इथं प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये इन्क्लूड केले आहेत. बघा, हे जे फ्री लिव्हिंग फॉर्म्स आहेत ते ॲक्वॅटिक असतील. मोस्ट ऑफ द फॉर्म्स आर द पॅरासायटिक. बघा, ह्याच्यामधले मॅक्झिमम फॉर्म्स आहेत ते पॅरासायटिक आहेत. पॅरासायटिक मीन्स मराठीत आपण त्याला परजीवी असं म्हणतोय, की जे दुसऱ्याच्या शरीरात किंवा शरीरावर अवलंबून असतात त्याला आपण पॅरासायटिक म्हणतोय. तर मोस्ट ऑफ द ॲनिमल्स इन फायलम प्लॅटीहेल्मिंथिस आर पॅरासायटिक अँड दे हॅव द फ्लॅट बॉडी, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅट बॉडी, म्हणजे त्यांच्या शरीर पूर्णपणे चपटं असतं, रिबिन लाईक असतं. तर त्या ॲनिमल्स सगळे इन्क्लुडेड कशात आहेत, फायलम प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये. आता आपण ह्याचं एक्झाम्पल प्लॅनरिया किंवा टेपवर्म असं सांगू शकतो. टेपवर्म म्हणजे पट्टकृमी असं म्हणतात. बघा, आपल्या आतड्यामध्ये, आपल्या इंटेस्टाईनमध्ये हा टेपवर्म पॅरासाइट म्हणून राहत असतो, परजीवी म्हणून राहत असतो आणि आपलं डायजेस्टेड फूड ॲब्झॉर्ब करत असतो. हेच त्याच्यासाठी फूड असतं. ओके, तर हा झाला फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. त्याच्यानंतर अजून एक त्यांची फ्लॅट बॉडी आहेत, त्याच्याचबरोबर त्याच्यावर क्युटिकल नावाचं कव्हर असतं. त्यांच्या बॉडीवर क्युटिकलचं कव्हर आहे. सो दे डू नॉट गेट डिझॉल्ड इन आवर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स बाय द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. म्हणजे त्याच्या शरीरावर क्युटिकल नावाचं एक कव्हर आहे, त्याच्यामुळं आपल्या डायजेस्टिव्ह एन्झाईमचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. तर एक्झाम्पल लक्षात राहील, टेपवर्म. टेपवर्म म्हणजे काय, पट्टकृमी. आपल्या आतड्यात राहणारा हा एक परजीवी आहे जो आपल्या आतड्यातल्या पूर्णपणे जे डायजेस्ट झालेलं फूड आहे ते ॲब्झॉर्ब करून जगत असतो. सो इट इज द पॅरासाइट. आता त्याच्या पुढचा फायलम आपण स्टडी करणार आहे तो फायलम ॲस्कीहेल्मिंथिस. फायलम ॲस्कीहेल्मिंथिस. फायलम ॲस्कीहेल्मिंथिस परत इथं तो कुठला फॉर्म आहे, इट इज पॅरासायटिक इन नेचर. पॅरासायटिक मीन्स परजीवी, दुसऱ्याच्या बॉडीवर अवलंबून असणारे. त्याच्यानंतर इथं मात्र दर बॉडी इज सिलेंड्रिकल, म्हणजे वर आपण प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये सांगितलं होतं फ्लॅट बॉडी, तसं इथं यांची बॉडी कशी असणार आहे, सिलेंड्रिकल बॉडी. अँड अगेन देअर बॉडी इज कवर्ड विथ द अ टफ कवर्ड कॉल्ड ॲज द क्युटिकल. त्यांच्या शरीरावर क्युटिकलचं कव्हर आहे. ह्या क्युटिकलच्या कव्हरमुळं त्यांना आपले सगळे जे बॉडी एन्झाईम्स असतात किंवा आपले जे बॉडी सिक्रिशन्स असतात त्यांच्यापासून प्रोटेक्शन मिळत असतं. तर ह्याचं एक्झाम्पल आपण ॲस्कॅरिस असं सांगू शकतो. बघा, ॲस्कॅरिस. ॲस्कॅरिस मराठीत आपण जंत असं म्हणतो, म्हणजे लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळेला आतड्यांमध्ये जंत होत असतात, तर तो जंत म्हणजेच ॲस्कॅरिस. ॲस्कॅरिस म्हणल्यावर तर तुम्हाला लक्षात आलं असेल की पॅरासायटिक फॉर्म कसा आहे तो. तर आपल्या आतड्यामध्ये राहत असतो, आपल्या पचलेलं अन्न शोषून तो जगत असतो.
पण आपल्या शरीरातल्या कुठल्याही स्त्रावाचा किंवा सिक्रिशनचा त्याच्यावर इफेक्ट होत नाही, कारण त्याच्या शरीरावर कशाचं कव्हर आहे, क्युटिकलचं कव्हर आहे. तर असे सिलेंड्रिकल बॉडी असणारे पॅरासिटिक फॉर्म्स आहेत, त्याला कुठल्या त्या ॲनिमलना कुठल्या फायलममध्ये इन्क्लूड केलं तर फायलम ॲस्कीहेल्मिंथिस. आता फायलम ॲस्कीहेल्मिंथिस नंतरचा आहे तो फायलम ॲनेलिडा. पुढचा फायलम आपण शिकणार आहे तो फायलम ॲनेलिडा. तर ॲनेलिडाच्या बाबतीत बघा, these animals are also aquatic, but they may live on the moist or the shady places or the lands. Their body is segmented. Their body is segmented. हे त्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे बघा. Their body is segmented and cylindrical. Example is earthworm. earthworm आपण मराठीत गांडूळ असं म्हणतो, बघितलं असेल बऱ्याच जणांनी गांडूळ. तर त्याच्या शरीरावर बघा अगदी बारीक असे सेगमेंट्स असतात. तर ही सेगमेंटेड बॉडी हेच त्याचं फीचर आहे. असे सेगमेंट असणार आहेत. सो सेगमेंटेड बॉडी हे त्याचं फीचर असेल. सो अर्थवर्म इट इज इन्क्लुडेड इन फायलम ॲनेलिडा. हा अर्थवर्म आहे तो मात्र फ्री लिव्हिंग आहे, म्हणजे कुठल्याही दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर वाढत नाही. तो फ्री लिव्हिंग आहे. तो जमिनीवर अगदी ओल्या अशा जमिनीवर, ओलसर जमिनीवर आपल्याला दिसतो. सो अर्थवर्म इज इन्क्लुडेड इन द फायलम ॲनेलिडा. आता त्याच्यानंतरचा त्याच्या पुढचा आहे तो फायलम आर्थ्रोपोडा. फायलम आर्थ्रोपोडा दॅट फायलम इज ऑमनीप्रेझेंट. ऑमनीप्रेझेंट म्हणजे काय, तर सगळीकडे ह्यातले ॲनिमल बघायला मिळतात. पाण्यात असतील, जमिनीवर असतील, हवेत असतील, सगळ्या हॅबिटॅटमध्ये हे ॲनिमल दिसणार आहेत. म्हणून त्याला काय म्हणलं, दीज ॲनिमल्स आर ऑमनीप्रेझेंट एव्हरीवेअर. दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर. त्याच्यानंतर दिस इज द लार्जेस्ट फायला. बघा हा सगळ्यात मोठा फायलम आहे. म्हणजे पूर्ण जे सगळे आपण हे फायलम शिकतो, इवन कॉर्डेटमधले सुद्धा आपण शिकणार आहे, तर त्या सगळ्यात जास्त नंबर ऑफ ऑर्गॅनिझम किंवा जास्त नंबर ऑफ ॲनिमल असणारा फायलम कुठला असेल तर तो फायलम आर्थ्रोपोडा. आणि त्याच्याबाबतीत काय सांगितलं, इट इज ऑमनीप्रेझेंट. ऑमनीप्रेझेंट मीन्स इट इज प्रेझेंट इन ऑल हॅबिटॅट्स. मीन्स दॅट मे बी ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल ऑर द एरियल. म्हणजे जमिनीवर राहतात, पाण्यात राहतात किंवा हवेत सुद्धा राहतात, म्हणून त्याला ऑमनीप्रेझेंट म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर बॉडी, इट्स बॉडी इज डिव्हायडेड इन टू हेड, थोरॅक्स अँड द ॲब्डोमेन. बघा त्यांच्या शरीराचे 3 भाग पडत असतात, हेड, थोरॅक्स अँड द ॲब्डोमेन. तर तुम्ही इन्सेक्ट बघितले असतील बऱ्याच वेळेला, आणि त्या इन्सेक्ट्समध्ये नेहमी आपण असे 3 पार्ट बघतो, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. आणि हेडवर वेगवेगळे पार्ट असणार आहेत, अँटेनी वगैरे असणार आहेत. त्याच्यानंतर थोरॅक्स बिअर्स 3 पेअर्स ऑफ द लेग्स अँड 2 पेअर्स ऑफ द विंग्स वगैरे. हे आपण नॉर्मली बघितलेलं असतं. इन्सेक्ट्स म्हणजे जे कीटक असतात त्यांच्या बाबतीत आपण बघितलेलं असतं. तर त्यांच्यामध्ये हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन असे 3 पार्ट असणार आहेत. थोरॅक्समध्ये 3 पेअर्स ऑफ द वॉकिंग लेग्स असतात इन्सेक्ट्समध्ये. काहींमध्ये म्हणजे अरॅक्निडन्समध्ये 4 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स असतात. पण बॉडीचे मात्र 3 पार्ट पडत असतात, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. अँड देअर बॉडी इज कव्हर्ड बाय द टफ कव्हरिंग कॉल्ड ॲज द कायटिन. त्यांच्या शरीरावर एक टफ कव्हर असतं कायटिनचं. तर तुम्ही कॉक्रोचेसमध्ये बघितलं असेल किंवा बिटल्समध्ये बघितलं असेल, तर त्यांचं शरीर असतं त्याच्यावर एक टणक कव्हर असतं. कॉक्रोचमध्ये असेल किंवा बिटलमध्ये असेल. आपण भुंगा म्हणतो बघा, काळा भुंगा बघितला असेल तर त्याचं जे बॅक साईडचं कव्हर आहे ते खूप टफ आहे. आणि ते टफ कशामुळे, इट इज बिकॉज ऑफ द कायटिन. मीन्स देअर बॉडी इज कव्हर्ड बाय द कायटिन. and they have the jointed appendages. That is the very important feature of the phylum Arthropoda. Jointed appendages म्हणजे काय, तर त्यांचे जे काही लेग्स असतील, अँटेनी असतील, तर ते एक सलग नाही आहेत. दे आर फॉर्मड अप फ्रॉम द मेनी स्मॉलर पार्ट्स. म्हणजे त्यांचं पाय असेल तर ते एकालेक असे पार्ट्स एकत्र येऊन तयार झालेले असतात. सो दे हॅव द जॉईंटेड अपेंडेजेस. इन्सेक्ट्समध्ये वगैरे तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसतील की त्यांचे पाय असतात ते एक सलग नाही आहेत, तर त्याला छोटे छोटे पार्ट एकत्र येऊन तयार झालेला त्यांचा पाय असतो. सो दे हॅव द जॉईंटेड अपेंडेजेस. आपण ह्याचे एक्झाम्पल भरपूर सांगू शकतो बघा. पहिलं तर इन्सेक्ट्स, ऑल इन्सेक्ट्स, ज्यामध्ये कॉक्रोच येईल, अँट येईल, बटरफ्लाईज, हे सगळे इन्सेक्ट्स असणार आहेत ते फायलम आर्थ्रोपोडामध्ये असतात. त्याच्यानंतर क्रॅब आणि प्रॉन. क्रॅब म्हणजे खेकडा. हे जर ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, क्रॅब आणि प्रॉन, हे सुद्धा
आर्थ्रोपोडन ॲनिमल्स आहेत. आणि त्याच्यानंतर स्पायडर हा सुद्धा आर्थ्रोपोडामधला ॲनिमल आहे. तर हे आर्थ्रोपोडाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल लार्जेस्ट फायलम म्हणून आपण आर्थ्रोपोडाला सांगू शकतो. आता त्याच्यानंतरचा आहे तो फायलम मोल्युस्का. मोलिस्क मीन्स सॉफ्ट. तर सगळे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स आहेत ते फायलम मोलिस्कामध्ये येणार आहेत. सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स. सॉफ्ट बॉडीड म्हणजे काय येणार आहे, जसं आता स्नेल बघितलं असेल, गोगलगाय, हां, तर ती सॉफ्ट बॉडीड आहे, तिचं शरीर पूर्ण मऊ आहे असं. किंवा ऑयस्टर म्हणजे पर्ल ऑयस्टर, मोती तयार करणारे जे ॲनिमल्स असतात समुद्रातले, त्याचं शरीर बघितलं असेल तर ते सुद्धा खूप सॉफ्ट असतं. तर हे सगळे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल. किंवा ऑक्टोपस असेल तर हे अगदी मऊ असं त्यांचं शरीर असतं. ते सगळे मोल्युस्कामध्ये येणार आहेत, फायलम मोल्युस्का. तर जास्तीत जास्त ॲनिमल्स आहेत ते ॲक्वेटिक आहेत. फ्यू फॉर्म्स आर टेरेस्ट्रियल, काही जमिनीवर पण राहणारे असतात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर काय आहे, दे आर द सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स अँड देअर बॉडी इज कवर्ड बाय द शेल. शेल म्हणजे आपण शंख शिंपले वगैरे बघितले असेल. ॲक्च्युअली ते शंख शिंपले जे वाळूत पडलेले आपण बघतो तर ते डेड ऑर्गॅनिझमचे पार्ट असतात. पण ॲक्च्युअल लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे जिवंत प्राण्यांमध्ये ते शंख शिंपले त्या सॉफ्ट बॉडीला कव्हर करण्यासाठी वापरलेले असतात. गोगलगायचं शेल बघितलं असेल तुम्ही. किंवा पर्ल ऑयस्टर म्हणजे मोती तयार करणारा पर्ल ऑयस्टर जो आहे त्याला शिंपल्याने कव्हर केलेलं असतं. तर ते शंख किंवा शिंपले असतात ते शेल असतात आणि ते कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात आणि ते शेल असतात ते त्या मोल्युस्कन म्हणजे सॉफ्ट बॉडीड ॲनिमलला कव्हर करत असतात. तर ह्याचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो स्नेल, ऑक्टोपस किंवा ऑयस्टर लाईक द पर्ल ऑयस्टर. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द फायलम मोल्युस्का. आता त्याच्यानंतर बघा 8वा फायलम आपण सांगू शकतो फायलम इकायनोडर्मॅटा. फायलम इकायनोडर्मॅटा. इकायनो मीन्स स्पाइन्स अँड डर्मॅटा मीन्स स्किन. ज्या ॲनिमलच्या स्किनवर स्पाइन्स आहेत ते सगळे कुठे येणार आहेत, इकायनोडर्मॅटा. आता स्टारफिश बघितला असेल बऱ्याच जणांनी. स्टारफिश बघितला तर त्याच्या पूर्ण बॉडी सरफेसवर आपल्याला काय दिसतात, स्पाइन्स दिसतात म्हणजे काटेरी स्ट्रक्चर्स दिसतात. तर असे ॲनिमल्स आहेत ते सगळे कशात येणार आहेत, इकायनोडर्मॅटामध्ये. इकायनो मीन्स स्पाइन्स, डर्मॅटा मीन्स स्किन. तर हे ॲनिमल्स आहेत बघा जास्तीत जास्त हे सगळे जवळपास सगळे ॲक्वॅटिक आहेत अँड दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन. म्हणजे पूर्णपणे इकायनोडर्मॅटा आहेत ते समुद्रातच आढळतात, फ्रेश वॉटरमध्ये अजिबात असणार नाहीत. इकायनोडर्मॅटा आर द एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स अँड दे हॅव द स्पाइन्स ऑन देअर स्किन अँड दे हॅव द वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. त्यांच्यामध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम असते. हे सगळ्यात त्यांचं इम्पॉर्टंट फीचर आहे. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय, तर त्यांच्या शरीरात पाणी जाण्यासाठी एक ओपनिंग असतं आणि त्या पाणी आत गेल्यानंतर त्यांच्या मुवमेंट्स असतील किंवा त्यांचं बॉडीचं शेप असेल हे सगळं मेंटेन करण्याचं काम ते वॉटर करणार आहे, पाणी करणार आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्या बॉडीत काय असते, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. अँड देअर बॉडीज मोस्ट ऑफ द टाइम देअर बॉडीज डिस्क लाईक. त्यांचं शरीर असतं ते डिस्क सारखं असतं. आणि एक्झाम्पल, वेल नोन एक्झाम्पल काय आहे, स्टारफिश. आपण स्टारफिश बघितलं असेल तर त्या स्टारफिश हा कशात येतो, फायलम इकायनोडर्मॅटामध्ये. आता शेवटचा फायलम आपण बघूया, फायलम हेमिकॉर्डेटा. आता इथं हेमिकॉर्डेटा असं ह्या फायलमचं नाव आहे. तर हेमी मीन्स हॅव्हिंग हाफ कॅरेक्टर्स ऑफ फायलम कॉर्डेटा. म्हणजे हा बघा, हा फायलम हेमिकॉर्डेटा जो आहे तो नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट ह्यांच्या मधली स्टेज येणार आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत त्या कॉर्डेटच्या आहेत आणि काही प्रॉपर्टीज आहेत त्या नॉन कॉर्डेटच्या आहेत. म्हणून आपण ह्या फायलमला काय म्हणलं, फायलम हेमिकॉर्डेटा. तर हे ॲनिमल्स आहेत ते टोटली मरीन आहेत, पूर्णपणे समुद्रात राहणारे आहेत. देअर बॉडी इज वर्म लाईक. त्यांचं शरीर आहे ते पूर्ण वर्म लाईक आहे म्हणजेच आळीसारखं असतं. हे ह्याचं नॉन कॉर्डेट फीचर आहे. पण ह्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे तो थोड्या प्रमाणात डेव्हलप झालेला आहे. फक्त अँटेरियर मोस्ट पार्टमध्ये त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो. त्यांचा नोटोकॉर्ड दोन्ही साईडला आहे. फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट. हे सगळे कॉर्डेटचे कॅरेक्टर ह्याच्यामध्ये आहेत. पण वर्म लाईक बॉडी वगैरे हे नॉन कॉर्डेटचे फीचर आहेत. म्हणून आपण ह्या फायलमला काय म्हणलेलं आहे, हेमिकॉर्डेटा म्हणजेच हाफ कॉर्डेट. ओके. तर ह्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर ते बॅलनोग्लॉसस. बॅलनोग्लॉसस इज एक्झाम्पल ऑफ फायलम हेमिकॉर्डेटा. तर बघा आपण इथं टोटल 9 फायलम शिकलो.
आणि हे सगळे नॉन कॉर्डेट फायला शिकलोय आपण. किंगडम आजच्या लेक्चरला आपण किंगडम ॲनिमॅलिया शिकायला लागलोय आणि किंगडम ॲनिमॅलियाचे 2 लार्ज ग्रुप आपण केलेत, एक नॉन कॉर्डेट दुसरा कॉर्डेट. नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटचे फीचर आपण ऑलरेडी स्टडी केले. आपण ह्या पार्टमध्ये नॉन कॉर्डेटचं पुढचं क्लासिफिकेशन शिकलो. म्हणजेच नॉन कॉर्डेट्स आर डिवायडेड इंटू 9 डिफरंट फायला. आता हे 9 फायला कुठले आपण शिकलो बघा, परत एकदा रिवाइज करूया. फायलम पोरिफेरा, फायलम निडारिया, फायलम प्लॅटीहेल्मिंथिस, फायलम ॲस्कीहेल्मिंथिस, फायलम ॲनेलिडा, फायलम आर्थ्रोपोडा, फायलम मोल्युस्का, फायलम इकायनोडर्मॅटा अँड फायलम हेमिकॉर्डेटा. दीज आर द 9 फायला ऑफ नॉन कॉर्डेट्स. बघा पूर्ण 9 फायलांची नावं लक्षात ठेवायची आहेत. परत एकदा मी रिवाइज करते. फायलम पोरिफेरा, फायलम निडारिया, फायलम प्लॅटीहेल्मिंथिस, फायलम ॲस्कीहेल्मिंथिस, फायलम ॲनेलिडा, फायलम आर्थ्रोपोडा, फायलम मोल्युस्का, फायलम इकायनोडर्मॅटा अँड फायलम हेमिकॉर्डेटा. दीज आर द 9 फायला ऑफ नॉन कॉर्डेट्स ऑफ किंगडम ॲनिमॅलिया. ओके.